नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 30 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा भाग त्यांनी खूप सुरेख दाखवलाय, शेवटपर्यंत बघत राहा. मला आजचा भाग खूप आवडला. आज जरा उशिरा आला हा एपिसोड, त्यामुळे मला वेळ लागला बरं का एपिसोड द्यायला. सुरुवातीला ही काव्या खूप इमोशनल होऊन त्या वकिलांना सांगत असते की मी माझ्या प्रियकरासोबत खूप स्वप्न बघितले होते हो, आणि सगळं हे विसरणं मला नाही जमत आहे सर, नाही जमत आहे. आय एम सो सॉरी, मी तुमच्या समोर खूप भावूक झाले, पण आता मी काय करू तुम्हीच सांगा. मग आता ते वकील म्हणतात, हे बघा मॅडम, या सगळ्यांवर एकच एक इलाज आहे. तुम्हाला जर घटस्फोट घ्यायचा असेल तर तुमच्या नवऱ्याला खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करा. मग काव्या म्हणते, म्हणजे काय करायचंय? मग ते सांगतात की तुम्ही कोर्टात सांगा घटस्फोटाचं कारण, की तुमचा नवरा शारीरिकदृष्ट्या कमजोर आहे आणि तो तुम्हाला मूल देऊ शकत नाही, किंवा शारीरिक हिंसा करतोय, फसवणूक करतोय, असं काहीतरी कोर्टात सांगा, म्हणजे तुम्हाला घटस्फोट मिळेल. हे ऐकून काव्या हादरून जाते आणि म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? आमच्यात असं काही. त्यावर वकील म्हणतो, हो आहो, पण आपण असं सांगू की बळजबरीने मनाविरुद्ध लग्न लावलं असं सांगून टाकू ना कोर्टात. मग काव्या म्हणते, नाही नाही, त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे, म्हणून घटस्फोट घ्यायचा आहे मला. ते वकील म्हणतात, आहो पण घटस्फोट घ्यायला ठोस कारण लागतं, नाही तर मग तुमच्या सासरच्यांवर घरगुती हिंसाचाराची केस टाकून द्या. पण आता हे सगळं काव्याच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. मग ते वकील म्हणतात, मगच तुम्हाला घटस्फोट मिळेल. काव्या विचार करते आणि म्हणते, नाही नाही, पार्थशी लग्न टिकवायचं नसेल तरी मी हे असं नाही करू शकत, आणि असं कोणावर खोटे नाटे आरोप करू, नाही नाही, नको नको. मग हा काय करू मी? हा कोंडमारा कसं सहन करू? काव्या विचार करायला लागते. ते वकील म्हणतात, काय विचार करताय मॅडम, काय ठरवलं? मग काव्या म्हणते, नाही नाही, सॉरी, घटस्फोटासाठी मी असली कारणं देणार नाही, ही खोटी नाटी कारणं देऊन मी घटस्फोट मिळवणार नाहीये, सॉरी, असं म्हणून ती निघून जात असते. तेव्हा ते वकील म्हणतात, मग एक काम करा ना मॅडम, आहे ते लग्न टिकवा. मग तुमच्याकडे बाकीचे पर्याय नसतील तर मान्य करून टाका ना तुमचं हे लग्न. आता त्या वकिलाने असं बोलल्यावर काव्या त्या गोष्टीचा विचार करते, पण आता तिला टेन्शन आलं या सगळ्याचं. तर आता पुढचा सीन बघा. रम्या आणि पार्थ ऑफिसला गेलेले असतात. मग रम्या म्हणते, पार्थ चल ना, अरे आपली मीटिंग आहे. पार्थ म्हणतो, अगं तू जरा पुढे हो, मला जरा बाहेर जायचंय. मग आता रम्या म्हणते, अरे पण तू हवायस ना मीटिंगला, तू कुठे निघतोयस? आता पार्थ म्हणतो, अगं माझी जरा मीटिंग आहे, मी येतो जरा जाऊन. मग रम्या म्हणते, मग मी येते तुझ्यासोबत. पार्थ म्हणतो, नेलं असतं तुला, पण तुझी गरज नाहीये तिथे, चल मी निघतो. असं म्हणून तो निघून जातो आणि जाता जाता तिला म्हणतो की माझी जरा पर्सनल मीटिंग आहे रम्या, असं म्हणून तो निघून जातो. आणि आता तो डायरेक्ट या काव्याच्या कॉलेजमध्ये पोहोचलेला दाखवलाय. आता पार्थ खूप हँडसम दिसत असतो, सगळ्या मुली त्याच्याकडे बघत असतात आजूबाजूच्या. पण काव्या तिथे येत म्हणते, हॅलो, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला काही वाटतं का? आता पार्थ म्हणतो, अहो असंच टाइमपास करतोय. मग काव्या म्हणते, लाज नाही वाटत का तुम्हाला? मग पार्थ म्हणतो, लाज काय वाटायची कॅम्पस बघण्याची? काव्या म्हणते, अहो कॅम्पस बघायची नाही, तुम्ही माझा पाठलाग करायला आलात ना? पार्थ म्हणतो, नाही हो नाही, मी कशाला तुमचा पाठलाग करू? पण आता काव्या एकटीच बोलते आणि पार्थला बोलूच देत नाही. ती म्हणते, मला माहिती आहे तुम्ही माझा पाठलाग करायलाच आलात, तुम्ही मुद्दाम आलात इथे. माझं पाऊल काय घराच्या बाहेर पडलं, तुम्ही आलात ना माझ्या मागे मागे माझा पाठलाग करायला. अहो तुम्ही हे मुद्दाम करताय. पार्थ म्हणतो, अहो मी मुद्दाम का करू, मी तुमच्या पाठी का येऊ? आता काव्या म्हणते, घरात घेत होतात ना तुम्ही माझी बाजू, पण तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर, कळलंय मला. पार्थ म्हणतो, अहो आहे माझा विश्वास. पण काव्या म्हणते, माहितीये, कळलं मला. तुमच्या आत्याबाई म्हणल्या होत्या ना की काव्या कुठे जाते, काय करते, बघायला पाहिजे, कोणाशी बोलते, म्हणून तुम्ही आलात ना ही डिटेक्टिव्हगिरी करायला. पार्थ तुम्ही मुद्दाम करताय. व्हा ना, डिटेक्टिव्हच व्हा तुम्ही. आता पार्थ काही न बोलतात शेवटी ते आय कार्ड पुढे करतो. काव्या म्हणते, माझं आय कार्ड तुमच्याकडे? पार्थ म्हणतो, अहो तुम्ही मला बोलूच देत नाहीये, तुम्हीच बोलता आहात. तुमचं हे आय कार्ड विसरलं होतं घरी, आज हे द्यायला आलो होतो मी इथे. काव्या म्हणते, पण तुमच्याकडे माझं आय कार्ड काय करतंय? पार्थ, तुम्ही चोरी केली का? पार्थ चिडतो आता आणि म्हणतो, हो चोरीच केली, आणि डिलिव्हरी पण मीच केली बरं का. बेडच्या शेजारी पडलं होतं हे आय कार्ड, मी पुसलं ते स्वच्छ रुमालाने आणि आलो इथे घेऊन. मला वाटलं तुम्हाला गरज लागेल, मला काय माहिती तुम्ही एवढं चिडचिड करणार आहे माझ्यावर. आणि हो उगाचच असं चिडू नका, आणि मी डिटेक्टिव्ह नाहीये, मी बायोटेक. अरे काय बोलतोय मी? हा अरे मी आर्किटेक्चर आहे. तुम्ही पण ना, तुमच्यामुळे मी सगळं विसरलो. आता तुम्ही मला बोलायची संधीच देत नाही. तुम्ही ना जरा ना मध्ये मध्ये जरा शांत बसत जा, म्हणजे दुसऱ्यांचं बोलणं ऐकाल, जरा संधी द्या दुसऱ्यांना बोलायची. काय तुम्ही पण.
तुमच्या जिभेला जरा ब्रेक लावत जा, अधूनमधून दुसऱ्यालाही बोलू देत जा, समोरच्यालाही कळेल काय बोलायचंय काय नाही. काय बोलतोय मी, माझं मलाच कळत नाहीये, पण तुम्ही मलाच बोलताय आणि मला चोर म्हणताय तुम्ही. काव्या म्हणते बरं बरं बोलले मी चुकून, मला माहीत नव्हतं हे तुम्ही द्यायला आलात. पार्थ म्हणतो हां माहीत नव्हतं, तुम्ही IAS होणार आहात ना. लोकांचे प्रश्न आधी समजून घ्यायचे असतात आणि मग उत्तरं द्यायचे असतात. आता आल्यावर तुम्ही जे काही माझ्यासोबत वागलात आणि स्वागत केलं ना माझं, ते आवडलं मला, असं म्हणून तो गॉगल घालून निघून जातो तिथून. आता बघा तो घरी पोहोचलाय आणि जीवा आणि त्याचा सीन दाखवलाय. आता जीवा तिथे बसलेला असतो बैठकीत. पार्थ त्याला विचारतो काय रे जीवा, अरे सहज विचारतोय तू आज बँकेतून बरीच मोठी रक्कम काढलीस का रे. जीवा म्हणतो हो दादा, आज जरा गरज होती म्हणून पैसे काढून घेतले मी आणि अकाउंटंटला सांगून पर्सनल अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केलेत. मग पार्थ म्हणतो अरे सहज विचारतोय, तू जरा मोठी अमाऊंट काढलीस ना म्हणून विचारतोय रे जीवा, डोंट टेक इट अदरवाईज. जीवा म्हणतो नाही दादा तसं काही नाही, पण माझं काम पण तसं मोठं होतं म्हणून पैसे जास्ती काढलेत. तेवढ्यात नंदिनी तिथून जात असते तेव्हा जीवा खूप आपुलकीने तिला म्हणतो ए नंदिनी ये ना बस इथे. तर नंदिनीला जरा आश्चर्य वाटतं. जीवा म्हणतो नंदिनी तू एवढं सगळं छान काम करतेस त्यामुळे तू तुझे पैसे नको खर्च करूस, मी देतो तुला पैसे, मी पैसे देऊ शकतो. आत्तासाठी तुला 2 लाख पुरे झाले का. आता हे सगळं काव्य ऐकते आणि ती हादरूनच जाते, कारण जीवाने कधीच तिला हे शेअर केलेलं नव्हतं ना. आता नंदिनी म्हणते 2 लाख रुपये खूप झाले जीवा, पण तुम्ही. जीवा म्हणतो डोंट वरी, अगं माझ्याकडे आहेत पैसे आणि मी पैसे कमवतो पुरेसे, काळजी करू नकोस. दादा हँडल करतो ना बिझनेस, त्यामुळे लागले तसे त्याच्याकडे मी पैसे मागून घेत असतो. मग पार्थ म्हणतो हो नंदिनी ते जीवाचेच पैसे आहेत, त्याच्या मेहनतीचे आणि कष्टाचे, फक्त त्याला गरज लागत नाही त्या पैशांची म्हणून तो कधी विड्रॉ करत नाही एवढंच. त्यावर नंदिनी म्हणते हो पण ही अमाऊंट खूप मोठी आहे, मी ना जसे देणगीदार पैसे देतील तशी अमाऊंट तुम्हाला परत करेल. जीवा म्हणतो अगं असं काय करतेस नंदिनी, असं समज की मी तुझा देणगीदार आहे. आता असं ऐकल्यावर ही काव्या खूप चिडते बरं का. तिला कळतंय की जीवा नंदिनीच्या खूप जवळ जातोय. नंदिनी खूप खुश होते आता जीवाने असं बोलल्यानंतर. पार्थ म्हणतो राहू द्या हो नंदिनी, तुम्ही आणि तुमच्या संस्था किती छान काम करता आणि जीवाने हे केलं तर राहू द्यात की. त्यावर नंदिनी म्हणते तुमच्यासारखे देणगीदार आहेत ना म्हणून आम्ही छान काम करू शकतो. तुम्हाला आठवतं ना पार्थ, आपली भेट झाली होती तेव्हा तुम्ही देणगी दिली होती मला, आठवतं ना. आता पार्थला तिने पहिली भेट आठवून दिली बरं का, त्याची आणि तिची नंदिनीने. नंदिनी म्हणते आमच्या आनंद निवास मधली सगळी मंडळी खुश होती तेव्हा चेक बघून, आणि आता हा चेक बघून सुद्धा. आता असं म्हणून ती चेक आतमध्ये ठेवायला निघून जाते आणि पार्थला पण कोणाचा तरी कॉल येतो म्हणून तो बाजूला जातो. आता नंदिनी वर गेल्या काव्या त्या संधीचा फायदा घेत जीवाच्या समोर पटकन येते. जीवा आता घाबरतो बरं का जरा. काव्या चिडून म्हणते वा रे वा जीवा, मस्त चाललंय तुझं, आता तर तू नंदिनी जीवा देशमुख मधला जीवा शोभायला लागलायस, ताईचा नवरा किती छान शोभायला लागलायस नाही तू, मोठा चेक दिलायस रे आता. अरे आधी फक्त मोठ्या मोठ्या बाता मारल्यास रे मला जीवा, ती ऐकूनच घेत नाहीये जीवा काय बोलतोय. काव्या म्हणते तू माझा आहेस, मी तुझी आहे, तुझ्या आयुष्यात कोणी आलं तर जग जाळून टाकेल मी, नुसती बडबड केलीस ना जीवा, आपण कायम आयुष्यभर सोबत राहूया, एकत्र राहूयात असं बोलत होतास ना तू मला जीवा, आणि आता तू काय करतोयस. काय केलंस रे माझ्या आयुष्यात आहे. आता माझ्या आयुष्यात तुझ्या भावाला बघून तुला त्रास होत नाही का, आहे ना कोणीतरी माझ्या आयुष्यात, मग तुला त्रास नाही होते का. आता जीवा म्हणतो हे बघ काव्या ऐक माझं. काव्या म्हणते मी डिवोर्स लॉयरकडे गेले होते, मला घटस्फोट हवाय. जीवा म्हणतो अगो काय वेडेपणा करतेस काव्या, शांत होशील का तू जरा. आता काव्या म्हणते हो मी तर शांत होणारच आहे रे, तुला करायचं आहे ना संसार, कर तू तुझा संसार, पण मला हे लग्न नकोय आणि मी हे लग्न मोडणारच आहे. असं म्हणून ती तिथून निघून जाते, जणू काही ती जीवाला धमकीच देऊन गेली आहे. पण आता जीवाला जरा टेन्शनच आलंय काव्याच्या बोलायचं. काव्या असं बोलते आणि तिच्या खोलीत निघून जाते. आणि हा पुढचा सीन स्किप करू नका, खूप सुरेख दाखवलाय त्यांनी, मला तर फार आवडला. आता काव्याला फार त्रास होतोय या गोष्टींचा, ती खोलीत जाते आणि रडू लागते. तेव्हा पार्थ तिथे येतो आणि सहज तिच्याशी गप्पा मारायच्या उद्देशाने बोलायला लागतो. आता ही तनतन करत असते, तिला कळत नसतं काय करावं तिचं, म्हणजे बिचारीचं खरंच खूप कन्फ्युजन झालंय. काही झालं तरी ती तिच्या पहिल्या प्रेमाला विसरूच शकत नाहीये. आता मुली जरा पॉझिटिव्ह अशा असतातच, तर असो.
आता बघा ती सगळं आठवते, जीवा जे काही बोलतो नंदिनीशी, जे काही नाही, त्यामुळे तिला त्रास होत असतो हे सगळं आठवून आठवून. तेवढ्यात तिथे पार्थ येतो आणि म्हणतो, बाप रे काय उकाडा आहे ना बाहेर, मला ना उष्णतेचा फार त्रास होतो. तुम्हाला माहिती आहे का, मी शाळेत असताना पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही उन्हाळ्यात सुट्टी देऊ नका, पावसाळ्यात सुट्टी द्या. पावसाळ्यात कसं भिजता येतं, सहलीला जाता येतं. तुम्हाला कुठे जावं वाटतं? काय हो, काय झालं काव्या, आज अभ्यासाचा मूड नाही आहे का? नका करू अभ्यास, एक दिवस नाही केला अभ्यास काही फरक पडत नाही. तुम्हाला कॉफी देऊ का काव्या, काही हवं आहे का, चहा देऊ का? मग एक काम करता का, आंबे आहे घरामध्ये, तुम्हाला मिल्कशेक करून देऊ का आंब्याचा? काव्या म्हणते, नको, मला काहीच नको, हे नातं नको, चहा नको, कॉफी नको, हे लग्न पण नको. आता तिचं वैतागून बोलणं ऐकून या पार्थला जरा वाईट वाटतं. तो तिच्या जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो, तुम्हाला एक गंमत सांगू का काव्या, माझा ना एक मित्र होता शाळेमध्ये, तो काय करायचा माहितीये, दर बुधवारी माझ्यासाठी चॉकलेट आणायचा. बरं तो दर बुधवारीच चॉकलेट का आणायचा हे मला कधी कळलंच नाही. आता मागे काही दिवसात तो मला एका पार्टीमध्ये भेटला, एक मॅनेजमेंटची पार्टी होती. तेव्हा मी त्याला विचारलं, का रे बाबा तू दर बुधवारीच मला चॉकलेट का द्यायचा? शाळेत असताना मी कधी तुला विचारलं नाही, पण आता विचारतो. तर तेव्हा त्याने मला काय उत्तर दिलं माहिती आहे काव्या, तो म्हणायचा की आपण रविवार, सोमवार, मंगळवार जोर लावून काम करतो, त्यानंतर शुक्रवार, शनिवार या दिवशी काम असं सुट्टी मिळणारे म्हणून पार पाडतो. पण तुम्हाला सांगू का, हा जो काही बुधवार आहे ना, हा बुधवार काही संपत नाही. या बुधवारसाठी तो हे चॉकलेट मला कायम द्यायचा. त्या चॉकलेटमुळे आम्हाला तो बुधवार पार पडायला बळ मिळायचं. खूप हुशार होता बरं का माझा मित्र, त्याला बरोबर माहीत होतं शाळेत असताना हे फक्त बुधवारपुरतं मर्यादित आहे, पण पुढे जाऊन लाईफमध्ये सुद्धा हे सगळं एक वेगळ्याच फेजमध्ये जाणार आहे. तुमच्यासुद्धा आयुष्यात लांब लचक प्रवास आहे ना, तर मी तुमचा चॉकलेट देणारा मित्र बनू शकतो. काव्या आता बघते पार्थकडे आणि पार्थ म्हणतो, ओ मला माहिती आहे तुम्हाला मित्र म्हणून मी नकोय, पण मी आहे बरं का काव्या तुमच्यासाठी, हे कायम लक्षात असू द्या, मला एवढंच सांगायचंय. काही म्हणा काव्या, आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे की नाही, आईची काळजी घ्यावी लागणार आहे की नाही, हे बघा तुम्ही ना प्लीज काळजी नका करू. एक गोष्ट लक्षात असू द्यात की तुमची मदत करायला मी कायम आहे आणि कायम असणार आहे. आणि आता इथे मालिकेचं टायटल सॉन्ग त्यांनी प्ले केलंय. काव्या रडत असते तेव्हा पार्थ त्याच्या जवळ असलेला टॉवेल तिला देतो पुसायला. जरा मोठा वाटला डोळे पुसायला, पण आता दुसरं काही अवेलेबल नाहीये म्हटल्यावर त्याने टॉवेल दिला बिचाऱ्याने. असो, तर आता काव्या रडते, पण पार्थला पण खूप वाईट वाटत असतं. तिच्या मनाची अवस्था त्याला पण सहन होत नाहीये, पण शेवटी त्याला लग्न टिकवायचंय. आणि कसं आहे ना, जरा इमोशनल पर्सन आहेत हे, काही झालं तरी फॅमिलीचं नाव खराब होऊ देणार नाही, संस्कार आहेत ना त्यांच्यावर. पण असो, आता मध्येच त्यांनी एक सीन घेतलाय आणि या मालिकेचा प्रोमो पण आलाय. ते काव्याचं टॅटू काढलंय ना जीवाने छातीवर, आता ते या नंदिनीला दिसतं काहीतरी के म्हणून, आणि ती विचारते त्याला. पण आता आज नुसतं एक फ्लॅश केलाय सीन की या नंदिनीला ठसका लागलेला असतो, ती रात्री उठते तेव्हा हा जीवा असा बनियनवर झोपलेला असतो आणि ते तिला दिसणार असतं अर्धवट, पण जीवा कूस बदलतो आणि ते नंदिनीला दिसतच नाही आणि ती पाणी प्यायला म्हणून स्वयंपाकघरात निघून जाते. तर आता बघा, हा सीन बघून तुम्हाला मजा येणार आहे. आणि ताई आता पार्थला म्हणत असता, पार्थ जरा 2-5 मिनिटं थांब, भाजी गरम आहे, जरा थंड होतीये. मग पार्थ म्हणतो, हो चालेल ना, काव्याला सुद्धा वेळच लागणार आहे ना आवरायला. काव्या याच्यासोबत येत नाही तरी हा बिचारा रोज तिच्यासाठी थांबतो बरं का, सोडण्यासाठी. पण असो, आता ते मानिनीचे मिस्टर म्हणतात पार्थचे बाबा, अगं मानिनी माझं तयार आहे का सगळं टिफिन वगैरे? मग मानिनी ते म्हणतात, हो तयार आहे, थांबा 2 मिनिटं. रम्या म्हणते, आई चल मी निघते आता आणि उशीर झालाय. आता वसुआत्या म्हणतात, अगं काही खाऊन जा. रम्या म्हणते, अगं आई प्रेझेंटेशन आहे, मला उशीर होतोय, चल रे पार्थ निघूयात आपण. आता ही लगली तिचा नवरा असल्यासारखीच अधिकार गाजवते बरं का. आता मजा येते प्रेक्षकांनो. आता पार्थ म्हणतो, थांब जरा रम्या, काव्या तयार होतीये, तिला जरा वेळ लागतोय. मग रम्या म्हणते, अरे जाऊ दे ना पार्थ, ती जाईल ना रिक्षाने. आता रम्या असं बोलते ना तेव्हा मानिनी ताईंना येतो राग, त्या रागाने बघतात बरं का तिच्याकडे. मग रम्या म्हणते, नाही म्हणजे ती नेहमी ऑटोने जाते ना म्हणून म्हटलं, पण मला जरा उशीर होतोय आणि प्रेझेंटेशन डोळ्याखालून घालायचंय मला, गाडीमध्ये घालता येईल ना डोळ्याखालून, चल ना पार्थ लवकर निघूयात.
पार्थला पण राग आलाय बरं का रम्याचा. आता बघा नंदिनीने आता तिच्या सासऱ्यांचा टिफिन छान तयार केलाय. आता ते टिफिन घेण्यासाठी जवळ येतात नंदिनीच्या. नंदिनी म्हणते बाबा तुम्ही सगळे एकाच ऑफिसमध्ये जाता ना. मग आता ते म्हणतात अरे मग काय, देशमुख अँड सन्सचं मस्त मोठं ऑफिस आहे, नंदिनी तू ये बघायला. नंदिनी म्हणते म्हणजे काय बाबा मी येणारच, पण तुम्ही आज रम्याला घेऊन जा ना बाबा सोबत. आता पार्थच्या लक्षात आलंय बरं का, नंदिनी मुद्दाम म्हणते. आता नंदिनी म्हणते अहो बाबा तिला उशीर होतोय आणि तिला प्रेझेंटेशनवर नजर पण फिरवायची आहे ना शेवटची, जा जा तिला घेऊन जा बाबा, तिला उशीर होतोय. पार्थ म्हणतो गुड सजेशन नंदिनी. ए रम्या जा बरं तू लवकर आणि कॉन्फरन्स रूम तयार कर. आता वसू आत्याला नंदिनीची लबाडी कळली आहे. आता लगेच पार्थचे बाबा म्हणतात ओके ओके काही हरकत नाही रम्या, चल बरं माझ्याबरोबर. आणि रम्या तुझं डेडिकेशन मला आवडलं बरं का, चल चल तुला वेळेत पोहोचायचंय ना, चल चल. आता रम्याला ऑप्शनच राहत नाही काही बोलायशिवाय. आता तिला चुपचाप त्यांच्यासोबत जावंच लागतं आणि बिचारीची चांगलीच वारी हुकली आज पार्थसोबत जाण्याची. सॉरी मला फेरी म्हणायचं होतं, फेरी तिची हुकली बरं का. आता मानिनी ताई हळूच नंदिनीला खुणवतात नंदिनी तू हुशार आहेस हा. तर बघा इकडे रम्या गेली आता तिच्या त्या मामाबरोबर आणि इकडे काव्याबाई निघाल्या आणि त्यांची झाली गडबड कारण त्यांना झालेला असतो उशीर. आता काव्या चालता चालता आय कार्ड विसरते आणि पुन्हा बडबडते स्वतःच्याच मनाशी बापरे काव्या आय कार्ड विसरून चालणार नाही आणि काहीच विसरून चालणार नाही. पण पुन्हा निघता निघता ती डायरी विसरते आणि बडबडत असते काय चाललंय तुझं काव्या, कशी तू गोंधळ घालतेस. आणि असं म्हणून आता तिने तिच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित घेतल्या आणि आता ती निघाली. पण तिला प्रचंड उशीर झालेला असतो. इकडे पार्थ काव्यासाठी सारख्या फेऱ्या मारत असतो, काव्या कधी येईल आणि कधी तो तिला घेऊन जाईल. आता या मानिनी ते म्हणतात काय ग नंदिनी काव्या आली नाही का अजून, तिला उशीर झाला का. नंदिनी म्हणते हो ना उशीरच झालाय, मी जाऊन बघू का आई. मानिनी ते म्हणतात नको नको अगं तू न जाऊ नकोस तिथे, काव्यानं लहान नाहीये आणि तिला मदत करायला कोणी गेलं ना तर ती वैतागेल ग, तिला आवडत नाही अशी ढवळाढवळ. अगं तुम्ही बहिणी आहात कबूल आहे, बहिणी बहिणीमध्ये चालतं सगळं, पण नको सकाळी सकाळी चिडचिड ग. आता पार्थ अशी वाट बघत असतो. त्यावर मानिनी ते म्हणतात पार्थकडे बघ ना कसा वेटिंग रूम मध्ये उभा असल्यासारखा उभा आहे. पार्थ म्हणतो आई का हसतेस मला. मानिनी ते म्हणतात नाही रे अरे किती छान तयार झालायस ना वेळेवर, ते बघत होतो आम्ही. त्यावर आता लगेच काव्या येते गडबडून. मग आता पार्थ तिच्याकडे बघतो. नंदिनी म्हणते अगं काव्या काय हा उशीर. आता काव्या म्हणते ताई मला खूप उशीर झालाय मी निघते मानिनी त्या म्हणतात ए काव्या खाऊन जा, न खाता पिता जाऊ नकोस. काव्या म्हणते नाही काकू मला उशीर झालाय मला जाऊ द्या. आता नंदिनी म्हणते अगं तुझ्यासाठी ॲपल कट केले, थांब जरा खा. आता काव्या म्हणते ताई जाऊ दे ना, खूप खूप उशीर झालाय ग. नंदिनी म्हणते मग थांब, तुला उशीर झालाय ना पार्थ सोडतील तुला. आता पार्थ म्हणतो हो मी तयार आहे सोडायला. पार्थ तयारच असतो. काव्या म्हणते नको मला रिक्षा मिळेल, मी रिक्षाने पटकन पोहोचेल. पार्थ कशासाठी. नंदिनी म्हणते ते म्हणतायत ना ते सोडतील, चला 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 बरं जा दोघे जण. आता पार्थ म्हणतो मी उभा आहे बाहेर, पटकन गाडीत जातो मी चाललो. आता नंदिनी म्हणते अगं सावकाश एक तरी फोड खा. आता काव्या चालता चालता एक फोड खाते ॲपलची आणि पळते लगेच. आता नंदिनी म्हणते तिच्या सासूला आई कशी हो ही, जाईल नाही पार्थ बरोबर का रिक्षाने जाईल. मानिनी ताई म्हणतात अगं नंदिनी ती आज जरी नाही गेली ना पार्थ बरोबर तरी कधीतरी जाईल. अगं मी नेहमी म्हणते की नाही लग्नानंतर होईल प्रेम. चला तर मग मानिनी ताईंचं हे भाकीत खरं होतंय का ते बघूयात. पण आजचा एपिसोड छान होता की नाही प्रेक्षकांनो. चला तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज कोण कोण काय काय खरेदी करणारे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता पुढचा प्रोमो बघतोय आपण. जीवाने काव्याचा टॅटू काढलेला आहे ना, तर ते टॅटू अर्धवट या नंदिनीला दिसतं आणि ती जीवाला जाब विचारते जीवा तुमचं प्रेम एकतर्फीच होतं ना, का तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. या टॅटूवर क नावाची मुलगी आहे, कोण आहे ती मुलगी सांगा मला. आता जीवा या नंदिनीला सांगेल का तिचं त्याचं आणि काव्याच्या प्रेमाबद्दल, हे आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेल. अर्थातच उगीच एक्साइटमेंट वाढवतात प्रेक्षकांनो, कारण मला नाही वाटत की एवढ्या लवकर जीवा आणि काव्याचं प्रेम एक्सपोज होईल. याबाबतीत तुमची आणि माझी मतं सारखी आहेत मला माहिती आहे. पण ज्यांनी अजून आपल्या चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या नवीन एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.